नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपलं जे रेशन कार्ड आहे तर ते आता आपण ऑनलाईन आपल्या मोबाईलमध्ये कसं डाउनलोड करायचं तर याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, यासाठी आपण आपल्या प्ले स्टोअरवरून डिजिलॉकर हे ॲप जे आहे तर ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर हे ॲप डाउनलोड केल्यानंतर आपण या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करून नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता डिजिलॉकर आपल्यासमोर ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी गेट स्टार्टेड या बटनावर क्लिक करायचं आहे. जर आपलं यासाठी अकाउंट नसेल तर नवीन अकाउंट आपण तयार करायचं आहे. तर या ठिकाणी नवीन अकाउंट तयार करण्यासाठी जी माहिती विचारली जात आहे तर ही सर्व माहिती भरून आपण आपलं नवीन अकाउंट तयार करून घ्यायचं आहे. डिजिलॉकरसाठी ही सर्व माहिती आपण भरून सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपलं अकाउंट तयार होईल. तर अकाउंट तयार झाल्यानंतर साइन इन करण्यासाठी साइन इन या ऑप्शनवर क्लिक करून आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून आपण तयार केलेला 6 अंकी पिन या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण ही माहिती भरून घेतलेली आहे. त्यानंतर साइन इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तर तो OTP या ठिकाणी सबमिट करायचा आहे. तर यानंतर आपल्या पुढे या प्रकारे डिजिलॉकरचं ॲप जे आहे तर ते ओपन झालेलं दिसेल. तर मित्रांनो, या ठिकाणी खाली सर्च या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपणासमोर विविध प्रकारची जी डॉक्युमेंट आहेत तर ती डिजिलॉकरमधील दिसण्यास सुरू होतील. जसे पॅन कार्ड असेल, आधार कार्ड इत्यादी किंवा रेशन कार्ड. तर यामध्ये रेशन कार्डवर आपण क्लिक करायचं आहे. तर रेशन कार्डवर क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी सर्च करायचं आहे महाराष्ट्र. तर या ठिकाणी फूड अँड सिव्हिल सप्लायज डिपार्टमेंट यावर क्लिक करायचं आहे. तर यावर क्लिक केल्यानंतर आपली जी पर्सनल इन्फॉर्मेशन असेल तर ती पर्सनल इन्फॉर्मेशन आपणास विचारली जाईल. तर ही सर्व पर्सनल इन्फॉर्मेशन आपण फिल करून घ्यायची आहे व त्यानंतर खाली रेशन कार्ड नंबर आपला विचारत आहे. तर तो रेशन कार्ड नंबर आपण जो आहे असेल तर तो भरून घ्यायचा आहे. तर हा रेशन कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली आपणास एक ही दिसत आहे. तर त्या ठिकाणी ग्रीन टिक जी आहे तर त्यामध्ये आपण माहिती वाचून घेऊन त्यामध्ये क्लिक करायचं आहे. तर ही सर्व माहिती झाल्यानंतर या ठिकाणी गेट डॉक्युमेंट हा जो ऑप्शन आहे तर त्यावर गेट डॉक्युमेंटवर आपण क्लिक करायचं आहे. तर या बटनावर क्लिक केल्यानंतर आपली विविध डॉक्युमेंट जे असतील ती या ठिकाणी शो केली जातील. तर या डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला रेशन कार्ड काढायचं असल्यामुळे रेशन कार्ड या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे. तर इतरही डॉक्युमेंट या ठिकाणी आलेले आहेत तर आपण रेशन कार्डवर क्लिक करून घेऊयात. तर या ठिकाणी रेशन कार्डवर क्लिक केल्यानंतर आपणासमोर आपलं रेशन कार्ड जे असेल तर ते या ठिकाणी शो केलं जाईल. तर या ठिकाणी आपण हे रेशन कार्ड हाईड करून ठेवलेलं आहे. तर आपणास हे रेशन कार्ड आपलं जे असेल तर ते दिसेल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्ड ऑनलाईन कसं डाउनलोड करायचं याबद्दलची माहिती पाहिली. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.